आज बिग बॉसच्या घरात एक धोक्याची घंटा वाजणार आणि एक कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे. कारण ती आज वेळ आलेली. आज त्या नॉमिनेशनचं एविक्शनचं शूट होणार आहे आणि एक व्यक्ती घराबाहेर जाणार आहे. त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुम्हाला खूप जास्त शॉक बसेल. कारण ती व्यक्ती विचार पण करू शकत नव्हतं की ही व्यक्ती घराबाहेर जाऊ शकते. एवढं गेम पलट नाही होऊ शकत. पण ती व्यक्ती आज घराबाहेर जाणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला सगळे वोटिंग ट्रेंड्स पाहणार आहे. आज रात्री वोटिंग एंड होते आणि मी आता वोटिंग ट्रेंड्स पाहून आलेलो आहे. मला ते पण शॉक बसलेलं, तुम्हाला पण बसेल. तर नंबर 9 वरती आहे दीपाली सलीम. कारण तिला सर्वात कमी वोट्स भेटले. असं नाही की दीपाली खूपच मागे. दीपाली सोबत पण 6 जण आहे की ज्यांना खूप कमी वोट्स आहेत कम्पेअर टू बाकीचे दोघं तिघं. त्यांना खूप जास्त वोट्स आहेत. सो 9 वरती आहे दीपाली सय्यद, 8 वरती आहे रुचिता जामदार, 7 वरती आहे अनुश्री माने, 6 वरती आहे सागर कारंडे, 5 वरती आहे राधा पाटील, 4 वरती आहे करण सोनवणे, 3 वरती आहे प्रभू, 2 वरती आहे आपला रोशन भजनकर आणि 1 वरती आहे दिव्या शिंदे. परंतु मला दिव्याचा थोडा प्रॉब्लेम काय वाटतो की ह्या आठवड्यामध्ये जास्त ती कुठे दिसलीच नाही, कुठेच नाही दिसली. त्याच्यामुळे कदाचित बिग बॉसवाले तिला करायचा विचार करू शकतो. आणि आपल्याला माहिती बिग बॉसवाले ते वोटिंग वगैरे मानत नाही, स्वतःच्या मनानेच करतात. इंटरनल वोटिंग आपल्याला काही माहीत नसतं त्या गोष्टी. कदाचित दिव्याचा विषय होऊ शकतो. दिव्या, राधा, दीपाली तिघांमध्ये एकाचा विषय होऊ शकतो. दिव्याला जर पाठवलं खूप मोठा मॅटर होईल. दिव्याची फॅन फॉलोइंग त्याला खूप जास्त गोष्ट होते. दिव्याचं ह्या वीकमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट जास्त कुठेच नव्हतं. खूप त्रास होतो. अनुश्रीचा होता, राधाचा दिसला, सुचिता नेहमीच असतो. दीपाली सय्यद पण यावेळेस सुद्धा निगेटिव्ह दिसली या वीकमध्ये. ह्या दोन्ही तिघींमध्ये एकाला बाहेर काढणार आहे. ते कोणता मुलगा बाहेर म्हणजे तर पुरुष बाहेर येण्याचं शक्य नाही. त्यांना ठीकठाक आहेत, नाही त्यांना त्यांचं इन्व्हॉल्वमेंट दिसतं. बट दीपाली, राधा आणि दिव्या यांच्यात जास्त मॅटर होणार आहे. हे जे इविक्शन होईल खूप जास्त शॉकिंग आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण. तुम्हाला वाटतं तुम्हाला बाहेर जाईल नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.